परिसरात पोहोचलेली आहे। तर या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले, ते आपण पाहूया। 8:46 ला अपघात झाल्याचं दिसतंय। ज्या ठिकाणी अपघात झाला तिथे विमानाचा मोठा स्फोट झाला। आगीचा लोट, धुराचे लोळ हवेत उसळलेले आपल्याला पाहायला मिळाले। इथे जवळच एक सीसीटीव्ही होता आणि त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा संपूर्ण अपघात रेकॉर्ड झालेला आहे। बरोबर 8:46 ला विमानानं पेट घेतला, हे या दृश्यांमध्ये अगदी स्पष्ट दिसतंय। आणि याच विमानाच्या अपघातामध्ये आपण आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गमावलेला आहे। विमान अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे। 8:46 ला हा अपघात झालेला आहे। त्याआधी विमान हे आकाशात घिरट्या घालत होतं आणि त्यानंतर ते जमिनीच्या दिशेने आलं आणि त्यानंतर ते क्रॅश होऊन त्याचा स्फोट झाला आणि या विमानात प्रवास करणाऱ्या सगळ्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झालाय, ज्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं देखील निधन झालेलं आहे। अकाली एक्झिट अजित पवारांची प्रत्येकाला चटका लावणारी आणि दुःखद अशी आहे। कार्यकर्ते असतील, नेते असतील, आमचा करता धरता गेला, आमचा हक्काचा माणूस गेला, हीच भावना सातत्यानं बोलून दाखवतात। 4 दशकाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे सक्रिय होते। धडाडीचे निर्णय घेणं आणि घेतलेले निर्णय निभावणं हा अजित पवारांचा हातखंडा होता। त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रानं एक धडाडीचा द्रष्टा आणि जनतेसाठी काम करणारा नेता गमावलेला आहे। जनतेचं काम करायचं आणि त्या जोरावर निवडून यायचं, हे अजित पवारांच्या राजकारणाचं आजवरचं समीकरण होतं। स्पष्ट वक्तेपणा, निधडेपणा हा अजित पवारांच्या व्यक्तिमत्वाचा गुण होता। त्यांच्या याच स्पष्ट वक्तेपणामुळे त्यांची अनेक भाषणं देखील गाजलेली होती। कार्यकर्त्यांमध्ये ते कायम लोकप्रिय होते। त्यांचा दरारा होता, कार्यकर्त्यांवरची त्यांची दादागिरी होती, पण ती सुद्धा प्रचंड प्रेमातून आलेली दादागिरी होती आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांचं हे नेतृत्व, त्यांचं हे प्रेम मान्य केलेलं होतं। आज अजित पवार नाहीयेत, पण सर्वपक्षीय नेते हळहळतायत, दुःख व्यक्त करतायत। जे अजित पवारांसोबत गेले नाहीत ते नेते सुद्धा आज हतबल झालेले आपण पाहतोय। अनिल देशमुख असतील, ज्यांना एक प्रतिक्रिया देणं सुद्धा कठीण झालेलं होतं। एक एक शब्द उच्चारताना त्यांना कष्ट होत होते। तर बारामतीच्या रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झालेली आहे। अजित पवार यांचं पार्थिव याच मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। थोड्याच वेळात पवार कुटुंबीय देखील इकडे पोहोचतील। सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे दिल्लीहून निघालेले आहेत, तर शरद पवार हे देखील बारामतीच्या दिशेने रवाना झाले। दादा आमचा विश्वास नाही बसला अजून पण। दादा आमचे आहेत, दादा नाही कुठे गेले। दादा 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 तुम्ही या ना, दादा आमच्यासाठी। दादा तुम्ही या ना आमच्यासाठी। दादा आम्ही वाट बघतोय, वहिनीला बघायचंय, तुम्हाला आम्हाला पण बघायचंय। दादा दादा या तुम्ही, या दादा परत या, परत या दादा।
जबाबदारी घेणार आहे. आमचा जबाबदार माणूसच गेला ना. आमचा जबाबदार माणूस, बारामतीचा रक्षण करता, बारामतीचा विकास पुरुष आदरणीय दादा इथं नाही. आमची सगळी ताकद गेली, मरगळले सगळे मरगळले, सगळं संपलंय आमचं. देवा मी विनंती करतो, आमच्या दादांना सुखरूप आमच्यापाशी ठेव, कारण दादासारखा माणूस आम्हाला परत भेटणार नाही. ही जे भव्य उभे केलंय दादांनी, गोरगरिबांसाठी केलेलं होतं. आणि त्याच हॉस्पिटलमध्ये साहेब आज दादा पडले, जीव नाही तर तर शोकाकुल वातावरण आहे. प्रत्येकाला भावना आवरणं अतिशय कठीण जातंय. कालपर्यंत आपल्यामध्ये असलेला नेता, कालपर्यंत आपल्यासाठी झटणारा नेता आज आपल्यात नाही, ही भावना स्वीकारणं इथे उपस्थित प्रत्येकासाठी प्रचंड कठीण आहे. राजकारणामध्ये अजित पवारांनी अनेकांना आणलं, अनेकांचं पुनर्वसन केलं, अनेकांना मोठं केलं, अनेकांना ओळख मिळवून दिली. आज त्या सगळ्यांच्या मनात पोरकेपणाची भावना आहे आणि ती प्रत्येकानं बोलून दाखवलेली आहे. राजकारणापलीकडे देखील मैत्रीपूर्ण संबंध जपायचे असतात, हा शिरस्ता अजित पवारांनी प्राणपणाने जपला आणि त्यामुळे आज सर्वपक्षीय नेते त्यांच्या निधनानंतर हळहळलेले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारण हे अजित पवारांशिवाय बेचव आणि अळणी होईल अशा शब्दात संजय राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात आणि अत्यंत योग्य अशी ही भावना महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला वाटतेय, कारण का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वारं फिरवण्याची ताकद अजित पवारांमध्ये होती. धडाडीचे निर्णय त्यांनी अनेकदा घेतले, महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारे निर्णय त्यांनी घेतले आणि ते निर्णय त्यांनी निभावले सुद्धा. जनतेसाठी काम करणं, आपल्या दारी मदतीसाठी आलेल्या प्रत्येकाच्या समस्येचं निराकरण करणं आणि जे आश्वासन आपण लोकांना दिलंय ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी सगळी ताकद पणाला लावून त्यासाठी झटत राहणं, ही अजित पवारांची ओळख होती. शरद पवारांच्या सावलीमध्ये जरी ते वाढत असले तरी सुद्धा राजकीय वर्तुळात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख आणि स्वतःचं वेगळं असं अढळ स्थान निर्माण केलेलं होतं. आज अजित पवार आपल्यात नाहीयेत आणि प्रचंड अशी शोकाकुल लोक या रुग्णालयाबाहेर उभे असलेली आपण पाहतोय. आमचा करता धरता गेला, बारामतीचा विकास पुरुष गेला, अशी भावना या प्रत्येकानं व्यक्त केली आहे. कोणाच्याही